नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। तर बघा, आता 19 एप्रिलला म्हणजेच रविवारी आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया हा आपल्या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। तर या अक्षय तृतीयाच्या दिवसापासून तुमच्या आयुष्यामध्ये किंवा मागील 7 पिढ्याचे कोणते रेकॉर्ड तुटणार आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। चला तर मग माझ्या मेष राशीच्या मित्रांनो, तुम्ही तयार आहात ना सत्य ऐकायला? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या 19 एप्रिल पासून तुमच्या आयुष्यात असं काहीसं घडणार आहे ना, जे तुमच्या घरातल्या मागील 7 पिढ्यांचे रेकॉर्ड मोडून काढेल। आजपर्यंत तुमचं भरपूर काम हे दुर्लक्षित केलं गेलं, तुमची कुवत कमी लेखली गेली, पण आता चित्र बदलणार आहे। ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात ना, त्या ठिकाणी लोक तुमच्याकडे आता आदराने पाहतील। हा व्हिडिओ फक्त अंदाज नाहीये, तर हा टप्पा आहे जिथून तुमच्या आयुष्याला, तुमच्या आयुष्याच्या राजतिलकाला नवीन सुरुवात होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढचं ऐकल्यावरच तुम्हाला वाटेल की हो, हे सगळं माझ्याबद्दल आहे। हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि वेगवेगळ्या राशींची वेगवेगळी माहिती बघण्यासाठी। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार, याचा खरा अर्थ काय ते पाहूया। मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार हे ऐकायला भारी वाटतं, पण याचा अर्थ फक्त पैसा, गाडी, बंगला एवढ्यावर मर्यादित नाहीये। थोडं शांत ऐका। आजपर्यंत तुमच्या घरात एक गोष्ट कायम चालू होती, ती म्हणजे काय तर संघर्षाची साखळी। आजोबांनी आयुष्य घालवलं कामात पण नाव मिळवलं नाही। आजोबांनी आयुष्य घालवलं कामात पण त्यांना नाव मिळालं का तर नाही। वडिलांनी कष्ट केले पण त्यांची ओळख बनली नाही। पण आणि तुम्ही तर सगळं सहन केलं तरीही लोकांनी तुमचे मूल्य कमीच लेखली ना। पण हेच आहे ते रेकॉर्ड जे आता तुटणार आहे। आतापर्यंत तुमच्या घरात कोणीही निर्णय घेणाऱ्या जागेवर नव्हतं। कोणती अशी व्यक्ती नव्हती जिचं नाव ऐकताच लोक थांबून ऐकतील, पण आता परिस्थिती बदलणार आहे। या अक्षय तृतीयापासून तुमच्या आयुष्यात जो टप्पा सुरू होतोय ना, तिथे फक्त कष्ट करणारे नसणार आहे, तुम्ही ओळख बनणारे असणार आहात। ज्या ठिकाणी तुमचं मत आधी दुर्लक्षित केलं जायचं, तिथेच त्याच ठिकाणी आता तुमचं म्हणणं हे हा शेवटचा शब्द म्हणून लक्षात घेईल। हा बदल अचानक वाटेल, पण खरं सांगायचं का तर हा बदल बराच काळापासून तयार होत होता। कारण 7 पिढ्यांचे रेकॉर्ड हे एका रात्री तुटतं का हो तर नाही। तो तुटतो एक व्यक्ती स्वतःची मर्यादा ओलांडतो तेव्हा। माझ्या मेष राशीच्या मित्रांनो, तो व्यक्ती आता तुम्हीच आहात। तुमचं नाव फक्त घरापुरतं मर्यादित राहणार नाहीये, तुमचं अस्तित्व समाजामध्ये जाणवणार आहे। लोक म्हणतील की हा वेगळा आहे, याच्यात काहीतरी आहे। हाच आहे 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याचा पहिला संकेत। आणि लक्षात ठेवा, हा फक्त सुरुवात आहे बरं का, कारण पुढच्या भागामध्ये मी सांगणार आहे या अक्षय तृतीयापासून तुमच्या आयुष्यात नेमके कोणते 5 मोठे एकामागोमाग एक बदल घडणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पुढे नक्की बघा। मित्रांनो, एक प्रश्न तुमच्या मनात कित्येक वेळा आला असेल की मी प्रामाणिक आहे, मी कुणाचं वाईटही केलं नाहीये, तरी पण माझ्याच वाट्याला संघर्ष का येतो का? हा प्रश्न कायम मनामध्ये। तर कधी कधी ना रात्री एकटेपणा हा प्रश्न मनाला चावतो, नक्कीच विचार येतो। जेव्हा माणूस एकटा असेल ना, तेव्हा असे विचार खूप येतात मनामध्ये आणि त्याचं उत्तर मिळत नाही आपल्याला। पण आज एक सत्य ऐका, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल। देव उशीर करत नव्हता बरं का, तो तुम्हाला थांबवतही नव्हता, तो तुमच्याकडे दुर्लक्ष पण करत नव्हता, तर तो तुम्हाला फक्त तयार करत होता। लहान जबाबदारीसाठी कशी लहान परीक्षा असते, तशी मोठ्या जबाबदारीसाठी माणसाला आतून मोडावं लागतं आणि त्या मोडून पुन्हा उभा राहावं लागतं। आजोबांना जे मिळालं नाही, वडिलांनी जे अर्धवट ठेवलं, ते सगळं एका व्यक्तीवर थांबण्यासाठी देव तुम्हाला तयार करत होता। म्हणूनच तुम्हाला यश लवकर दिलं नाही। कारण काय होतं माहितीये का, लवकर मिळालेलं यश हे अहंकार देतं आणि उशिरा मिळालेलं यश हे जबाबदारी शिकवतं। तुमच्या आयुष्यात ज्या लोकांनी विश्वासघात केला, ज्या लोकांनी तुमचा अपमान केला, तुम्ही अपमान सहन केला, ज्या क्षणी तुम्ही एकटे पडलात, ते सगळं एकाच कारणासाठी होतं, ते म्हणजे तुम्हाला हा राजतिलक झेपावा म्हणून। कारण सिंहासनावर बसायला फक्त ताकद नाही तर संयम, शांतता आणि समज सुद्धा गरजेचं आहे। देव जाणून होता की हे सगळं आधी दिलं असतं तर कदाचित तुम्ही तुटला असता, पण आता तुम्ही अपमान पचवू शकता, संघर्ष समजू शकता आणि यश
हे चांगल्यारीत्या सांभाळू शकता. म्हणूनच अक्षय तृतीयापासून चित्र बदलणार आहे. हा उशीर शिक्षा नव्हती, हा उशीर तयारी होती. आता मित्रांनो, तुमची तयारी पूर्ण झाली आहे. पुढच्या भागात मी सांगणार आहे की अक्षय तृतीयापासून तुमच्या आयुष्यात नेमकी कोणते मोठे बदल दिसायला लागतील. त्यामुळे पुढे नक्की बघा. सगळ्यात पहिला बदल आहे, निर्णय घेणारी भूमिका तुमच्याकडे येणार आहे. हो माझ्या मेष राशीच्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आजपर्यंत तुमच्या आयुष्यात एक गोष्ट ही वारंवार घडली असेल, ती म्हणजे तुम्ही योग्य सल्ला दिला पण तुमचं कोणी ऐकलंच नाही. तुमचं मत बरोबर होतं पण निर्णय कुणीतरी दुसराच घेतला आणि शेवटी घडलं ते चुकीचंच घडलं. तरीही दोष हा तुमच्याच वाट्याला आला, तुमचा निर्णय ऐकून न घेता सुद्धा. पण हेच चित्र आता बदलणार आहे. अक्षय तृतीयापासून तुमच्या आयुष्यात पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्ही ऐकणारे नाही तर निर्णय देणारे होणार आहात. आता आधी लोक म्हणायचे थांब, बघू, ऐक, करू असं म्हणायचे, आपण दुसऱ्याला विचारू, पण आता लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील तू सांगतोय ना मग बरोबरच असेल. घरामध्ये असो, ऑफिसमध्ये असो किंवा व्यवसायामध्ये असो, समाजामध्ये असो, तुमचं मत हे शेवटचं मानलं जाईल. कारण आता लोकांना एक गोष्ट तर नक्की स्पष्ट जाणवणार आहे, ते म्हणजे तुमच्याकडे स्पष्ट विचार आहे. तुम्ही घाईमध्ये निर्णय घेत नाही, तुमचा निर्णय हा योग्य परिणाम देतो. आजपर्यंत तुम्ही जबाबदारी उचलली पण तुमच्याकडे अधिकार होते का? नव्हते. आता तुमच्याकडे जबाबदारी ही तुमची असेल आणि अधिकारही तुमचेच असेल. हा बदल हळूच सुरू होईल, पहिल्यांदा छोट्या गोष्टींमध्ये. पण लक्षात ठेवा, मोठं सिंहासन नेहमी छोट्या छोट्या गोष्टींपासूनच तयार होत असतं, हो की नाही? त्यामुळे काही लोकांना हा बदल खुपणार बरं का. हा तुमचा चांगला बदल काही लोकांना खुपणार, कारण जे लोक आजवर तुमच्यावर आदेश करत होते त्यांना आता तुमचं ऐकावं लागणार ना, त्यामुळे हा बदल त्यांच्यामध्ये खुपणार. पण 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याचा पहिला ठोस पुरावा हाच आहे की आता तुमची ओळख बनणार आहे. हा माणूस निर्णय देतो, फक्त निर्णय नाही तर हा माणूस योग्य निर्णय देतो, अशी तुमची ओळख बनणार आहे. यानंतर दुसरा बदल काय होणार आहे ते बघूया. पैसा आणि संधी तुमच्याकडे ओढ घेतील. हो, आजपर्यंत पैसा तुमच्यासाठी एक संघर्षाचा विषय होता. कमावला पण टिकून राहिला का? तर नाही. संधी आली पण काय होतं, शेवटच्या क्षणी काही ना काही होऊन ती संधी तुमच्या हातातून निसटते. मेहनत तुमची पण फायदा दुसराच कोणीतरी घेऊन जाते. झालं ना असं तुमच्या सोबत? तर हो, पण हे सगळं थांबणार आहे आता. या अक्षय तृतीयापासून एक सूक्ष्म पण ठळक बदल तुम्हाला जाणवेल. तुमच्याकडे तुम्हाला पैसा शोधावा लागणार नाहीये, तर पैसा तुमच्याकडे येण्याचे मार्ग शोधणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. हे अचानक लॉटरी सारखं असेल का? तर नाही, पण स्थिर, शहाणं आणि वाढत जाणारा असेल. पहिल्यांदा एखादी ओळख कामाला येईल, त्यानंतर मग तुम्हाला प्रस्ताव येईल आणि मग तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल आणि त्या एका निर्णयातून तुमचं आर्थिक चित्र हे पूर्णपणे बदलून जाईल. ज्या ठिकाणी आधी अडथळे यायचे, फायली थांबायच्या, पैसे अडकायचे, त्या ठिकाणी आता काम हे वेगाने पूर्ण होईल. त्यामुळे लक्षात ठेवा, हा पैसा केवळ खर्चासाठी नाही तर प्रतिष्ठा, स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी असणार आहे. घरात पहिल्यांदाच अशी स्थिती येईल की निर्णय घेताना पैसे कुठून आणायचे बरं, हा प्रश्न तुम्हाला पडणार नाहीये. काही लोक तुमचा हा बदल पाहून म्हणतील, अरे याचं नशीब तर जोरदार चालू आहे. पण तुम्हालाच माहिती आहे, या पैशासाठी तुम्ही सहनशीलतेची, शांततेची आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांची ही परतफेड असणार आहे. आणि हाच आहे 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याचा सगळ्यात मोठा आणि दुसरा संकेत. हा बदल फक्त सुरुवात आहे. यानंतर बघूया तिसरा संकेत काय आहे किंवा तिसरा कोणता बदल असणार आहे. काही लोक आपोआप तुमच्यापासून दूर होणार आहे. हो माझ्या मेष राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, हा बदल थोडासा वेदनादायक वाटू शकतो, पण तो अत्यंत गरजेचा आहे, हे लक्षात ठेवा. कारण काय होणार आहे, या अक्षय तृतीयापासून ना तुमच्या आयुष्यात काही लोक हळूहळू शांत होतील आणि काही अचानक दूर निघून जातील. हे लोक कोण असतील बरं? तर हे लोक असतील जे तुमच्या यशावर हसत होते, जे तुमचं अपयश मनोरंजन म्हणून करत होते आणि जे तुमचं नाव वापरत होते, पण तुमच्या संघर्षामध्ये कुठे दिसले का? अजिबात नाही. आणि ते हेच लोक असणार आहे. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना सांभाळून घेतलं की नाही, पण समजून घेतलं, माफ केलं, पण आता तुमच्यात एक बदल होईल. तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला लागाल. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला महत्त्व देऊ लागाल
त्या क्षणी स्वार्थी लोकांना जागा चोरणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये, कारण की ते त्यांचे रंग स्वतःहून दाखवायला लागतील. तुम्ही फक्त स्वतःला महत्त्व देऊन बघा. जे स्वार्थी लोक आहे ना, ते आपोआप तुमच्या आयुष्यातून निघून जातील. त्यांचं तुमच्याशी बोलणं कमी होईल, कारण आता त्यांना तुमच्यावर वर्चस्व गाजवता येणार नाही ना. त्यामुळे आणि लोक तुमच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित येईल. आपण म्हणतो ना, एखादा व्यक्ती जर सत्य असेल ना, तर त्याला भरपूर भरपूर विचारणारे लोक असतात. पण एखादा आपण जर चुकीचा काम करत असेल ना, तर आपल्याला कोणी विचारत नाही बरं का. तसंच आहे. आणि हे वाईट लक्षण नाहीये, हे स्वच्छतेचं लक्षण आहे. लक्षात ठेवा, तुमच्यापासून जे लोक लांब जाणार आहे ना, तर तो सिंहासनाकडे जाणारा मार्ग आहे ना, तो नेहमी गर्दीतूनच जातो असं नाहीये. तो निवडक लोकांच्या सोबत जातो. त्यामुळे माझ्या प्रिय मेष राशीच्या मित्रमैत्रिणींनो, हा टप्पा पार केल्याशिवाय राजतिलक होत नाही. काही नाती तुटतील, लक्षात ठेवा, तुटतील. अजिबात डगमगून जायचं नाहीये. पण त्याच्या बदल्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये शांतता, स्थैर्य आणि स्पष्टता मिळेल आणि आपले कोण आणि परके कोण याची जाणीव तुम्हाला होईल. आणि हाच आहे 7 पिढ्यांच्या रेकॉर्ड तुटण्याचा तिसरा स्पष्ट संकेत. यानंतर बघूया 4था संकेत काय आहे. तुमच्या घरात तुमच्या नावाची ओळख तयार होईल. हो माझ्या मेष राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, हा बदल बाहेरपेक्षा घराच्या आत जास्त जाणवेल. आजपर्यंत घरात निर्णय घेताना तुमचं मत ऐकलं जायचं. मी म्हणत नाही की ऐकलं जात नाही, ऐकलं जायचं, पण अंतिम निर्णय दुसरं कोणीतरी घ्यायचं. हे तुम्हाला पटतंय का? कमेंट करून सांगा. पण आता तुमच्या भावना समजून घेतल्या जातील आणि त्याला वजन दिलं जाईल, जे इतके दिवस दिलं जात नव्हतं. तुमच्या मतांना किंमत दिली जात नव्हती. पण हे चित्र आता बदलणार आहे. या अक्षय तृतीयापासून तुमचं नाव घरात एक आधार म्हणून वापरलं जाईल. गोष्ट लहान असो किंवा मोठी, घरात सगळ्यात आधी प्रश्न विचारला जाईल की तो काय म्हणतोय, त्याचं काय मत आहे. आई वडील तुमच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघतील, अभिमानाने, विश्वासाने बघतील. भाऊ बहीण असतील, नातेवाईक असतील, तुमचं मत दुर्लक्षित करणार नाही, कारण त्यांनी पाहिलंय तुम्ही जे मत देता, तुमचा जो निर्णय असतो तो अगदी योग्य असतो. आजपर्यंत तुम्ही घरासाठी भरपूर झटला, समजून घेतलं, गप्प पण राहिला वेळ आल्यावर. पण आता मात्र घर तुमच्यासाठी उभं राहणार आहे आणि ती पोकळी आता भरून निघेल. हो, हा तोच टप्पा आहे जिथे फक्त तुम्ही घरामध्ये सदस्य नाही तर स्तंभ म्हणून आहात. आणि लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये स्तंभ हा मजबूत उभा असतो ना, तिथे पुढच्या पिढ्या ह्या भक्कम उभा असतात. आणि हाच आहे 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याचा सगळ्यात मोठा 4था संकेत. यानंतर बघूया 5वा संकेत. समाजात तुमचं स्थान उंचावेल. हो, आता हा काय माहिती आहे का, राजतिलकाचा क्षण आहे बरं का. सिंहासनावर बसायची वेळ आलेली आहे आता. समाजामध्ये तुमचं स्थान उंचावेल. होय माझ्या प्रिय मेष राशीच्या मित्रमैत्रिणींनो, हा बदल सगळ्यात शांत पण सगळ्यात मोठा असणार आहे. आजपर्यंत तुम्ही गर्दीमध्ये उभे होता की नाही, तुम्हाला ओळख नव्हती, तुमचं नाव होतं पण वजन नव्हतं नावामध्ये. पण या अक्षय तृतीयापासून हे चित्र हळूहळू ठामपणे बदलतंय आता. लोक तुमचं नाव घेऊन ओळख देऊ लागतील. जिथे आधी तुमच्याकडे दुर्लक्ष व्हायचं, तिथे आता तुमच्यासाठी जागा राखीव असेल. कार्यक्रम असो, मीटिंग असो, समाजातील निर्णय असो, तुमची उपस्थिती ही महत्त्वाची ठरणार आहे. हा तो क्षण आहे जिथे राजतिलक फक्त शब्द राहत नाही. राजतिलक म्हणजे मुकुट नाही, तो असतो लोकांच्या नजरेतला आदर, तुमच्या शब्दांचं वजन आणि तुमच्या निर्णयावरचा विश्वास. काही लोक तुमचं कौतुक करतील, काही लोक मनातच जळतील, पण दोघांनाही एक गोष्ट मान्य करावीच लागेल की तुम्ही वर पोहोचला आहात. तुम्ही आता अगदी यशापर्यंत पोहोचलेले आहात. आजोबांनी जे नाव ऐकायचं स्वप्न पाहिलं, वडिलांनी जे अर्धवट ठेवलं, ते सगळं आता तुमच्या नावावर पूर्ण होईल. हा आहे 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याचा सर्वात ठळक पुरावा. मित्रांनो, हा शेवट नाहीये बरं का, हा टप्पा आहे जिथून पुढच्या पिढ्या म्हणतील आमच्या घरामध्ये ह्या एका व्यक्तीमुळे सगळं बदललं आणि आयुष्यभर पिढ्यानपिढ्या तुमचं नाव घेतलं जाईल. पण यामध्ये एक महत्त्वाचा इशारा आहे, तो दुर्लक्षित करू नका. इथपर्यंत ऐकताना मनामध्ये आनंद आला, खूप छान वाटलं, मलाही छान वाटला, छातीमध्ये अभिमान भरला असेल. पण आता एक सत्य ऐकणं गरजेचं आहे. राजतिलक हे प्रत्येकाला झेपत नाही, कारण वर जाणं जेवढं सोपं आपल्याला वाटतं ना, तेवढंच ते टिकून ठेवणं अवघड असतं बरं का.
पण या अक्षय तृतीयापासून तुम्हाला जे काही मिळणार आहे ना, ते तुम्ही चुकीच्या पद्धतीने हाताळू नका. जर चुकीच्या पद्धतीने हाताळलं तर तेवढ्याच वेगाने ते हातातून निसटून जाईल. त्यामुळे तुम्हाला मी ज्या सांगते ना, ह्या 3 चुका तुम्ही करू नका. तुमचं वर्चस्व हे कायम राहणार आहे. त्यातली पहिली चूक ती म्हणजे तुम्हाला सिंहासन मिळालंय त्यामुळे तुम्ही अहंकार बाळगू नका. आज जे लोक तुमच्यामुळे उभे आहेत ना, त्यांना कधीच कमी लेखू नका, कारण की ते आहे म्हणून तुम्ही आहात. मीच सर्व काही आहे हा विचार राजतिलकाचा खूप मोठा शत्रू आहे. त्यामुळे मीच सर्व काही आहे आणि मी म्हणतो तेच खरं, हा अभिमान अहंकार बाळगू नका. दुसरं म्हणजे चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका. जे लोक तुमच्या संघर्षात तुम्हाला दिसलेच नव्हते पण यश तुम्हाला मिळालं म्हणून ते लगेच तुमच्या जवळ आले, त्या लोकांवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. कारण गोड बोलणारे हे सगळे आपलेच असतात असं नाहीये. तिसरा म्हणजे देवाला विसरणं. कारण बघा, आज जे काही मिळालंय तुमच्या फक्त आणि फक्त तुमच्या बुद्धीमुळे नाही, तर या अदृश्य शक्तीमुळं, त्या कृपेमुळं तुम्हाला मिळालं आहे. वर पोहोचल्यावर जर तुमची नम्रता गेली तर तुमचा आधारही निघून जातो. तो पाहतो तुमचा अहंकार, तुमची कृतज्ञता आणि तुमचं वागणं. त्यामुळे माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, राजतिलक टिकवायचा असेल तर मुकुट डोक्यावर असू द्या, पण मनामध्ये नम्रताच असली पाहिजे. कारण इतिहासात सिंहासन गमावणारे खूप आहे, पण नम्र राहून सगळ्यांवर राज्य करणारे अमर होतात, हे लक्षात ठेवा. आणि राजतिलक टिकवण्यासाठी ना 3 शक्तिशाली उपाय तुम्हाला मी सांगते. वर पोहोचणं जेवढं महत्त्वाचं असतं ना, तेवढंच ते स्थिर राहून त्यावर जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजेच या अक्षय तृतीयापासून जे काही मिळणार आहे ना, ते टिकवण्यासाठी तुम्हाला 3 उपाय सांगते, ते मनापासून तुम्ही पाळा. सगळ्यात पहिले, नम्रता सोडू नका. यश मिळाल्यावर बोलण्यात बदल होतो, आपण खूप फुगीर होऊन जातो, ते करू नका. वागण्यामध्ये बोलण्यामध्ये बदल होऊ देऊ नका. इथे चूक होती की आपण लगेच आपलं वागणं बोलणं बदलवतो आणि समोरच्याला आपण कमी लेखतो, हे होऊ देऊ नका. घाईमध्ये निर्णय घेऊ नका. कोणताही निर्णय घेताना अगदी घाईमध्ये आणि फुगिरीच्या जोरावर, अहंकाराच्या जोरावर घेऊ नका. व्यवस्थित विचार करा आणि मग तुम्ही निर्णय घ्या, कारण एक निर्णय तुमचं पुन्हा आयुष्य सगळं बिघडवू शकतो. आणि तिसरं म्हणजे कृतज्ञता जपा. वाईट काळामध्ये ज्या व्यक्तींनी तुम्हाला जपलं ना, तुमच्या चांगल्या काळामध्ये तुम्ही त्या वाईट व्यक्तीला जपा. आयुष्यभर तुम्ही सिंहासनावर बसून राज्य कराल याची गॅरंटी मी तुम्हाला देते. आता बघा, मेष राशीच्या लोकांनो, तुम्हाला यातला एकही शब्द जर खरा वाटतोय आणि असं वाटतंय ना की तुमच्यासोबत असं घडतंय किंवा असं घडलेलं आहे आणि घडत आहे, तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला आपले अशी व्हिडिओ आवडताय का हेही मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ कोणत्या राशीचा बघायला आवडेल तेही कमेंट करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, आपल्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहे, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे आहे. पैशासाठी आहे, प्रेग्नन्सीसाठी आहे, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी आहे, सगळ्या समस्येसाठी आपल्याकडे ब्रेसलेट आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर देते. फक्त ब्रेसलेटसाठी मला व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. मी सध्या पत्रिका बघत नाहीये, कुंडली देखील बघत नाहीये, त्यामुळे पत्रिका बघा, कुंडली बघा यासाठी मेसेज कृपया करू नका. जेव्हा पत्रिका आणि कुंडली मी बघायला लागेल तेव्हा मी स्वतःहून तुम्हाला सांगेल की मी आता पत्रिका बघत आहे. पण आता सध्याला पत्रिका मी बघत नाहीये, त्यामुळे फक्त ब्रेसलेट हवं असेल तर या नंबरवर मेसेज करा. त्याचबरोबर राशीनुसार, आता ही आपली मेष रास आहे, मेष राशीच्या लोकांसाठी रेड जास्पर नावाचा क्रिस्टल जो आहे, ज्याचं ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहे, ते तुमच्यासाठी खूप योग्य आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही रेड जास्पर ब्रेसलेट वापरू शकता. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. श्री स्वामी समर्थ.